इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन शुरू। 12 इमाम चौक, सोमवार पेठ, सोलापूर। दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी एंजल वन यांच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या राह फाउंडेशनच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी भागीदार सेवा फाउंडेशन सोलापूर येथे 12वी-13वी बॅच विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सोलापूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला श्री शुभम खरात, वरिष्ठ व्यवस्थापक राह फाउंडेशन मुंबई, तसेच ऋषिकेश कदम, प्रशिक्षण समन्वयक युवा शक्ती फाउंडेशन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमास लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी असलम शेख, सलीम मुसा खान यांनी विशेष सहकार्य केले, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सना बेलवी, चेंज मेकर सोलापूर केंद्र यांनी केले। विद्यार्थ्यांनी मनोगत अनुभव कथन सादर केले। कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्र व्यवस्थापक श्रीमती मनीषा वाघमारे आणि राह फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री शुभम खरात यांनी केली। कार्यक्रमाच्या शेवटी 13वी बॅच विद्यार्थ्यांनी सुजाता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले। कसं असेल, कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करणं कसं असेल आणि टेक्निकल। ओके, आय वॉन्ट यू टू गिव्ह द स्टँडिंग ओवेशन टू द मॅम। Okay, it's really inspiring. Inspiring lady, and I am here. I just got the goosebumps after listening your inspiring story, and being a woman, very proud moment for me. So we have one more guest here. We have successfully completed. Pray with you. तर सेवा फाउंडेशनचं नाव आम्ही अगोदरपासून ऐकत आहोत। मॅनेजमेंट आमचे जुने सदस्य आहेत। ज्यावेळेस त्यांनी जेव्हा त्यांचं मदत मागितली त्यावेळेस आम्ही त्यांना मदत निश्चितच केलेली आहे आणि याच्यापुढे आम्ही करत राहू। सेकंडली, सेवा फाउंडेशन ही अशी फाउंडेशन आहे की जो विद्यार्थ्यांना मोफतमध्ये तुम्हाला ॲडमिशन देतात, एज्युकेशन देतात। केलेलं असेल ना तुम्ही सगळे, फीस वगैरे दिलेली नाही। हा सेवा फाउंडेशनचा काम आहे की जे विद्यार्थ्यांना जे कोर्स करायची इच्छा आहे पण ते करू शकत नाही, ती सेवा फाउंडेशनमधून ते करू शकतात। आणि याच्यापुढेही मी त्यांच्याकडून अशी आशा व्यक्त करतो की सोलापूर जिल्ह्यातून सिटीतून आताही जेवढे विद्यार्थी आहेत याच्यापेक्षा डबल, टिबल, चौबल अशी व्हावा माझी सुद्धा इच्छा आहे। त्यासाठी आमच्याकडून जे होता होईल ते आम्ही प्रयत्न करूयाच नक्कीच। तर सेवा फाउंडेशनच्या वतीने मला बोलवलात त्यामुळे आम्ही आभारी आहोत। सोलापूर जिल्ह्यातीलच आहे, खेड्यातूनच आलेली आहे। सुरुवात सांगते म्हणजे तुम्हाला म्हणजे कळेल की आपण एका पासून राहिलो। 10वीपर्यंत शिक्षण आश्रम शाळेतून झालेलं आहे माझं। रेसिडेन्शियल स्कूल्स असतात, जसं तुम्ही हॉस्टेलमध्ये म्हणता, मला माहिती नाही किती जण हॉस्टेलमध्ये राहिलेले, पण 2 मिनटं शांत राहा। हॉस्टेलमध्ये राहिलेलं आहे, ग्रामीण भागातून आलेली आहे, चुलते वगैरे सगळे शेती करतात, वडील शिक्षक होते। मग एक होते की मेडिकलला जायचं, जसं आपल्या सगळ्यांचं माहिती असते की आपलं काहीतरी कोणी परिस्थिती नसते आणि वडील वारले आणि मग कोण बघणार, मग मेडिकलची इच्छा सोडून टाकली। पण त्यावेळेस एक होतं की आता आपल्याला काय करू, आपण आपलं घर उभारण्यासाठी करूया, पण आपली जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करायचं। मेडिकलला जाता आलं नाही, मग त्यावेळेस सगळ्यात सोपा पर्याय होता की आपण D.Ed करूया आणि शिक्षक होऊया, कारण घरी कोण नाही, सगळ्या बहिणी आणि लहान भाऊ होता। त्यामुळे D.Ed केलं आणि नंतर प्राथमिक शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मी जॉबला लागली। वडील अचानक घरी गेल्यामुळं सगळी परिस्थिती सगळी कोलमडलेली होती। मग शिक्षिका म्हणून 3 वर्ष पूर्ण जॉब केला, पण आपलं मन कुठे आपल्याला स्थिर बसू देत नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण काय सोडलं होतं, आपल्या मनात काय होतं आणि आपण आहे ह्याच जॉबवरती आपण समाधानी राहणार का।
नाही. तर मग म्हटलं नाही आपल्याला, आणि त्यानंतर आपल्यासारखे आम्हाला तेव्हा पर्याय माहिती नव्हते की आपण काय करू शकतो. नंतर जॉबला पूर्ण 3 वर्षानंतर समजलं की अरे आपण ग्रॅज्युएशन केल्यानंतर या स्पर्धा परीक्षांमध्ये येऊ शकतो. स्पर्धा परीक्षा असतात, तिथे काही पैसे नाही लागत, तोवर आपल्या नॉलेजवरती आपण या परीक्षा क्रॅक करू शकतो आणि अधिकारी म्हणून बनण्याची संधी मिळते. त्यानंतर मग ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला. पण तिथेही आपल्याला माहिती नाही ना कुठल्या अकॅडमी, कुठला कोर्स, काय करायचं नाही. स्वतः अभ्यास चालू केला, लायब्ररी जॉईन केली HNला आणि अभ्यास चालू केला. त्याच्यानंतर शिक्षिका होते, पहिल्यापासून टॉपर स्टुडंट होते, बेस चांगला होता. विदाऊट गायडन्स आपण त्याच्यामध्ये 4 पोस्ट MPSCच्या क्रॅक झाल्या. टॅक्स इन्स्पेक्टर असेल, मंत्रालयामध्ये असिस्टंट असेल, नायब तहसीलदार होते मी, म्हणजे हा पोस्ट निघालेला आहे. त्याच्यानंतर समाज कल्याणची ही विशेष अधिकारी म्हणून पोस्ट होती, समाज कल्याण अधिकारी म्हणून, त्या पोस्टवरती मी आहे. तर हा माझा परिचय झाला थोडक्यात. तर आता या ठिकाणी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी म्हणून आहे. पूर्ण जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभाग माझ्या अखत्यारीमध्ये येतो. जिल्ह्यामध्ये असणारे सर्व वसतिगृह, ज्या आपण स्कॉलरशिप देतो सगळ्या स्टुडंट्सना, सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, त्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स, रमाई आवास योजना असेल, ज्या काही सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जिल्हा परिषद असेल किंवा स्टेट समाज कल्याण असेल, त्या योजना आमच्या मार्फत राबवल्या जातात. तर आज या ठिकाणी सेवा फाउंडेशन असेल, एंजल वन फाउंडेशन आहे, त्यासोबतच तुमची राहा फाउंडेशन, त्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आज या कोर्समध्ये जे सहभागी विद्यार्थी झालेले आहेत, या विद्यार्थ्यांचा आज प्रमाणपत्र वितरण करण्याचा जो कार्यक्रम आहे, या ठिकाणी आपण मंच उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम आपण या कार्यक्रमासाठी मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण विद्यार्थ्यांना इथे सरांनी सर आले होते, आम्ही सर म्हणाले की विद्यार्थी आहेत मॅडम, त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांना सर्टिफिकेट्स आपण देणार आहोत. आणि मला माहिती होते की शहरामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, त्यांना आपल्याला बोलण्याची संधी मिळते, तर आपण जाऊया नक्की. त्यामुळे मी आले. तर या ठिकाणी आपण शुभम सर, मॅडम आणि सना मॅडम, ज्यांचं खरंच रिअली ॲप्रिशिएट की तुम्ही खूप मुलांवरती हार्डवर्क करता. कारण मुलं शिक्षणामधून बाहेर पडतात, पण जॉब शोधताना त्यांना काही गरजेचं स्किल आहे, तिथं जी त्यांचं म्हणतो ना आपण हिऱ्याला पैलू पाडावे लागतात, तसं पैलू पाडण्याचं काम आपण करत आहात. त्यांना जे प्रॅक्टिकल जगामध्ये जाण्यासाठी जे गरजेचं स्किल्स आहे. ट्रेनिंग कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करतोय. सोलापूरमध्ये आपल्याला दमननगरला जी कंपनी आहे महिंद्राची, ती आपल्याकडे आहे, ते आपलं क्लायंट आहे. तर तिथलं रजिस्ट्रेशन वगैरे सर्व गोष्टी आमच्याकडे असतात. त्यामध्ये स्कीम आहे, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, नॅट्स आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप स्कीम, जे ग्रॅज्युएशन झालं असतं त्यांच्यासाठी आहे. ओके, आणि जे 10वी-12वी होते त्यांच्यासाठी नॅप्सची स्कीम आहे, NAPS. त्यामध्ये रजिस्ट्रेशन होतं तुमचं, तिथलं रजिस्ट्रेशन माझ्याकडे आहे. बाकीची गोष्ट माझी म्हटलं तर मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर मग मी एक मेडिकल शॉपमध्ये जॉब केला आहे, 3,000 जॉब केलेला आहे 2014ला. मध्ये एक मेडिकल होतं, तिथे मी मेडिकलला जॉबला होतो. सकाळी काही स्कीम्स आहेत. नॅप्समध्ये तुम्ही 1 वर्ष कंप्लीट केला, म्हणजे एक स्कीम आहे तिथं NAPS, त्याच्यामध्ये जर जॉईन झाला 1 वर्ष कंप्लीट केला तिथं प्रॉपरली, आणि मग नंतर तुम्हाला गव्हर्नमेंटकडे एक स्कीम आहे फक्त स्टेट लेवलला, महाराष्ट्र स्टेट लेवलला. तर ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली, तिथं प्रत्येक मी 12th बॅचची स्टुडंट होते आणि इथं सेवा फाउंडेशनचं मला माहिती मिळाली की ते एका जॉब फेअरमधून मिळालं होतं. प्रशांत सर तिथं होते, त्यांनी सांगितले असं सेवा फाउंडेशन आमचं आहे आणि आम्ही तुम्हाला तिथं स्किल प्रोव्हाइड करतो, टेक्निकल स्किल आणि बॅकग्राऊंड स्किल, म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं करू शकता ते सगळं. मग आम्हाला विश्वास बसला नव्हता. मग आम्ही खरं इथं येऊन बघितलं. मग मॅम सांगितले, मनीषा मॅम इथं होते, फॉर्म भरून घेतले मनीषा मॅमला मी विचारलं मॅम खरंच काय कोणती फी नाही का म्हणून विचारलं होते. त्यांनी म्हणाले नाही कोणती फी. मला तरी पण विश्वास नाही बसला. मग नंतर मी इथं पूर्ण कोर्स केल्यानंतर कळालं की हा असं काहीतरी असू शकतंय. आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्याला
कोणतर करून देऊ शकतं आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. कोणतर आपल्या पाठीशी उभं आहे असं मला वाटलं होतं. आणि मग नंतर मनीषा मॅम 1-2 महिन्यांनी माझा कोर्स संपलेला 1 महिन्याने. मग 2-3 महिन्यांनी मनीषा मॅम फोन केला आणि विचारले तुला टेक्निकल स्किल म्हणजे टॅली आणि एक्सेल शिकवायला येतं का म्हणून म्हणाले. मला एक्सपिरियन्स नव्हतं पण मी शिकवण्यासाठी खूप असं उत्सुक होते मी. मग त्यासाठी मी इथं जॉईन झाले आणि मला आधी इंटरव्ह्यूमध्ये जाण्यासाठी मला भीती वाटत होती. मला येत होतं सगळं पण मला भीती वाटत होती. पण ते आता माझ्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे की त्यांना कसं फेस करायचं. त्यासाठी राहा फाउंडेशन सर डेफिनेटली ये जेनजी जनरेशन जो है कंप्लीटली डिस्ट्रैक्टेड है. मगर वी हैव सच अ गेस्ट हियर हुज आप डिस्ट्रैक्टेड नहीं हो लेकिन आप में और हम लोग में डिकेड्स का डिफरेंस है. तो वो फील करने के लिए जरूरी आपको मोटिवेट करना. ओके मे बी यू आर टेक्निकली एक्सपर्ट बट वी ऑल आर एक्सपीरियंस राइट. ठीक है असलम सर प्लीज आय रिक्वेस्ट मी आता तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे. फक्त सर्टिफिकेट पुरता घेऊ नका तुम्ही त्या गोष्टी. ठीक आहे अशी सर्टिफिकेटची थप्पी बऱ्याचशा लोकांकडे लागलेली असते. ओके पण ते काही कामाचे नसते. तुम्ही म्हणताय मी कोर्स केला तुम्ही तुमचा वेळ दिलेला आहे त्याचं काहीतरी युटिलायझेशन तुम्ही करा फ्युचरमध्ये. आणि हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स म्हणजे कसं आहे तो प्रत्येक ठिकाणी लागणारा कोर्स आहे. जसे की आमच्या मीडियामध्ये असेल आम्ही मोठ्या मोठ्यांचे इंटरव्ह्यू घेत असतो. समोरचा कोण असतो आम्हाला घेणं देणं नसतं. आम्हाला काय असतं फक्त त्याच्यामध्ये त्याला काय हवं आहे लोकांना काय हवं आहे काय काय अडचणी आहेत आम्ही त्या मांडतो. तसंच तुम्ही सुद्धा करा आणि एज्युकेशनला थांबू नका. हा एक कोर्स झाला आणखी बाकी कोर्सेस असतील ते कम्प्लीट करा. एज्युकेशनला एंडलेस करू नका. तुमचा जरी सर्टिफिकेट कम्प्लीट झाला आता मी जॉब करतो तरी एज्युकेशन तुम्ही कंटिन्यू ठेवा. जितकं शिकेल तितकं आपल्याला सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही ही सुरुवात आहे. अशी आमचे दिवस मला 2007 आठवतात. असे ज्यावेळेस माझा डिप्लोमा झाला बीटेक झाला एमटेक झाला PhD झाली. माझं मेकॅनिकल इंडस्ट्री स्टँडअप केला मी. त्याच्यानंतरून न्यूज चॅनल आम्ही चालू केलं. ही सगळी प्रोसेस आहे आणि आज आम्ही शिकतच असतो. आता माझा जर्नलिझम झाला त्याच्यापुढे ॲडव्हान्स जर्नलिझम करतो आहे. अशी कोर्सेस तुम्ही शिकतच चला आणि याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत चला. त्याच्यामध्ये तुमचाच फायदा. एक सर्टिफिकेशन झाला की थांबून द्यायचं असं थांबू नका. इतकं सांगायचं सर्टिफिकेशन कम्प्लीट झालं. काही लोक काय करतात सर्टिफिकेट कम्प्लीट झालं आता मी कुठेतरी जॉबला जातो काय करतो तिथंच थांबतात ते लोक. मग त्या सर्टिफिकेट लिमिटेड असतात ते तितकंच तुम्हाला जॉब मिळणार आहे. ते जॉब करत करत तुम्ही आणखी एज्युकेशन घेत जावा. मी हे सांगतो फक्त आणि हे करा तुम्ही. तिथंच थांबू नका. एज्युकेशन एंडलेस आहे. जितकं शिकता येईल तितकं शिकून घ्या. ठीक आहे तेवढं सांगायचं होतं. नमस्कार माझं नाव शुभम सराफ. मी राहा फाउंडेशनमध्ये ॲज अ सिनियर प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहे. आपल्या सोलापूरमध्ये नमस्कार माझं नाव शुभम खरात. मी राहा फाउंडेशनमध्ये ॲज अ सिनियर प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतोय. राहा फाउंडेशन हे एंजल वनच्या CSR निधीमधून काम करते. त्याच माध्यमातून सेवा फाउंडेशन ही आमची इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे सोलापूरमध्ये. तर सोलापूरमध्ये आम्ही बिझनेस असोसिएट नावाचा कोर्स गेली 2 वर्ष झालं चालवते. जवळजवळ 450 विद्यार्थी आपण ट्रेन केल्यात. त्यातल्या 80% विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट दिलेले. या कोर्सचा मेन उद्देशच हा आहे की आता समाजामध्ये जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी नेमकी कशाने आहे तर आपल्याला पाहिजे ते ठराविक स्किल उपलब्ध नाही. तर विद्यार्थ्यांना 18 ते 25 वया गटातील विद्यार्थ्यांना युवकांना आपण एक प्रशिक्षण देत आहे. त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग असेल टॅली असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल कम्प्युटर टायपिंग असेल MS Excel असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक 6-7 कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये स्कॉलरशिप आपण देत आहोत. 35 दिवसांचा हा कोर्स आहे. तर आत्ताच 14वी बॅच संपलेले 15 बॅचचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे. तर मी सगळ्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की हा जितक्या विद्यार्थ्यांना जमेल तितक्या विद्यार्थ्यांनी या कोर्सला ॲडमिशन घ्यावे.